भारतात बंदी असलेल्या बोगस बियाण्याची नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्रासपणे विक्री सुरू आहे। छुप्या मार्गानं बोगस बियाणं, कीटकनाशकं, रासायनिक खतं ही आता विकली जात आहेत। मात्र ही सगळं विकणाऱ्या विक्रेत्यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल विचारला जातोय। भारतात बंदी असलेल्या बियाण्यांच्या वाणांमुळे पर्यावरण तसंच मानवी आरोग्यावर घातक परिणाम सुद्धा होतोय। बोगस रासायनिक खतं आणि कीटकनाशकांमुळे कॅन्सरचा धोका सुद्धा वाढतोय। नंदुरबार जिल्हा तसंच खानदेशात कापूस आणि अन्य पिकांचे बोगस बेकायदेशीर बियाणं हे गुजरात आणि मध्य प्रदेशमधून येत असल्याचं बोललं जातंय। ही समस्या रोखण्यासाठी आता गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमा नाक्यांवर तपासणी केली जाणार असल्याचं कृषी अधिकारी म्हणतात। बोगस बियाणं आढळल्यास तत्काळ पोलीस कारवाई केली जाईल आणि यासाठी जिल्ह्यामध्ये भरारी पथकं सुद्धा आता नेमण्यात आल्याची माहिती मिळते। डिपार्टमेंटने संपूर्ण तालुक्यात भरारी पथक तयार केलेले आहेत। या भरारी पथकाच्या माध्यमातून त्याची जे काही सीमावर्ती भाग आहेत त्या ठिकाणी फ्रिक्वेंटली व्हिजिट्स करणं, सातत्याने गस्त घालणं किंवा जिथं संशय आला तिथं सर्च करणं आणि ते तिथं काही दिसत असेल किंवा ते तसा काही प्रकार घडत असेल तर त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट नोंदवणं, गुन्हा दाखल करणं आणि त्यास प्रतिबंध करणं हे निश्चितच केलं जाईल। आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या हाती लागू नये यासाठी कृषी विभाग निश्चितच प्रयत्न करेल। एसटीबीटी नावाचं एक कापसाचं बियाणं जे की निकृष्ट दर्जाचं आहे, ज्याला भारतात मान्यता नाही, ज्याचं उत्पादन सुद्धा येत नाही, किंबहुना काही अंशी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं त्यामध्ये नुकसान झालेलं आहे। असं बियाणं आपल्याला परराज्यातून, इतर भागातून आपल्या जवळच्याच व्यक्तीकडून विकलं जात आहे। अशा व्यक्तींच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आणि एसटीबीटीचं हे अवैध बियाणं आपण आपल्या शेतावर कुठल्याही परिस्थितीमध्ये लागवड करू नका आणि आपले नुकसान करून घेऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।